अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीसाठी महायुतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे। 6 मार्च रोजी म्हणजे उद्या होणाऱ्या निवडणुकीपूर्वी महत्वाचे पद भाजपकडे राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महानगरपालिकेच्या तिजोरीचा चाव्या नेमका कुणाच्या हातात जाणार याबाबत आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे। सविस्तर माहितीनुसार 4 वर्षांनंतर अमरावती महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात आले असून या पंचवार्षिक मधील पहिल्या स्थायी समितीचे गठन करण्यात आले आहे। आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी ही समिती महानगरपालिकेतील अत्यंत महत्वाची मानली जाते। या समितीत एकूण 16 सदस्य आहेत। त्यामध्ये भाजपचे 5 सदस्य, काँग्रेसचे 3 सदस्य, युवा स्वाभिमानचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, AIMIMचे 2 तर शिवसेना शिंदे गटाचे 1 सदस्य आहेत। या आकडेवारीनुसार भाजप प्रणित महायुतीकडे 11 सदस्यांचे संख्याबळ आहे, तर विरोधकांकडे फक्त 5 सदस्य आहेत। सभापती निवडण्यासाठी किमान 9 मतांची आवश्यकता असल्यामुळे महायुतीचे पारडे स्पष्टपणे जड मानले जात आहे। दरम्यान महायुतीमध्ये आधीच महापौर पद भाजपला आणि उपमहापौर पद युवा स्वाभिमानला देण्यात आले आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला अद्याप कोणतेही महत्वाचे पद मिळालेले नाही। त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने स्थायी समितीचे सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। परंतु दुसरीकडे भाजप हे महत्वाचे पद स्वतःकडेच ठेवणार असल्याची ही जोरदार चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे। सभापती पदासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अविनाश मार्डीकर आणि भाजपचे मिलिंद बांबल यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे। मिलिंद बांबल यांनी यापूर्वीही स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले असल्यामुळे भाजपकडून नवीन चेहऱ्यालाही संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे फक्त 2 सदस्य असले तरी अनुभवी म्हणून अविनाश मार्डीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी आशिष एरेकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत। उद्या म्हणजे शुक्रवार 6 मार्च रोजी सकाळी 9 ते 10:30 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील। त्यानंतर 11 वाजता स्वर्गीय सुदामकाका देशमुख सभागृहात निवडणुकीची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीत 16 सदस्य मतदान करणार असून स्थायी समितीच्या सभापती पदासाठी कुणाचा झेंडा फडकणार हे याकडे आता संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे। स्थायी समितीचे सभापती पद म्हणजे महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांवरील नियंत्रणाचे महत्वाचे पद मानले जाते। त्यामुळे हे पद भाजपकडे राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार याचा निर्णय आता उद्याच्या निवडणुकीत होणार आहे।